ज्ञानेश्वर यांनी आपल्या 2 धावेने खातं उघडलेलं आहे. पुढचा चेंडू त्यांना सामोरे जाता येत आहे ते ज्ञानेश्वर. सुंदर असा चेंडू, अतिशय सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल, निर्धाव असा चेंडू म्हणावा लागेल तो. दरम्यान धाव संख्येत बदल झालेला नाही, धाव संख्या झालेली आहे 2 चेंडूवरती 2 धाव संख्या. गोलंदाज आपल्या गोलंदाज मार्कवरती पुढचा चेंडू टाकत आहेत. अतिशय सुंदर असा चेंडू, आणि निर्धाव असा चेंडू म्हणावा लागेल. धाव संख्या स्थिरवलेले, धाव संख्येत कोणताही भर पडलेला नाही, धाव संख्या झालेली 2. ज्ञानेश्वर बघूया आपल्या टीम साठी काय करतात ते. इथे मात्र गोलंदाज क्षेत्ररक्षण बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढचा चेंडू लेग साइडला मारण्याचा प्रयत्न आणि अतिशय सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल. आणि धनंजय यांची अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. अतिशय सुंदर असा त्यांनी विकेट टिपलेला आहे. सुनील बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. पहिल्या षटकामध्ये 1 बाद 2 धावा अशी अवस्था झालेली आहे इकॉनॉमिक संघाची. धनंजय क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल केलेला आहे. क्षेत्ररक्षण मध्ये बदल. धनंजय आपल्या षटकातील पुढचा चेंडू त्यांना सामोरे जाते सुनील. अतिशय सुंदर असा तडकवलेला चेंडू, पहिली धाव घेतलेले आणि दरम्यान खणखणीत असा चौकार. पंच यांनी चौकार घोषित केलेला आहे. पुढचा चेंडू त्यांना सामोरे जाते सुनील. सुंदर असा चेंडू, दरम्यान पहिली धाव घेतलेले असे अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल ते. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 1 धाव घेतलेली आहे. संघाची धाव संख्या झालेली आहे 7. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केलेले आहेत आणि 1 विकेट मात्र घेतलेले. इकॉनॉमिक योद्धा संघाची धाव संख्या झालेली आहे पहिल्या षटकांमध्ये 7 रन. पुढील गोलंदाज येत आहेत ते शंकर पुजारी. शंकर पुजारी आपल्या षटकामध्ये बघूया काय करमत करतात ते. आपल्या संघासाठी किती विकेट घेतात आणि सुनील आपल्या संघासाठी किती षटकार मारतात ते पाहायचं आहे. सुंदर असा तडकवलेला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने, दरम्यान अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. धाव संख्येत भर झालेले 1 नी, धाव संख्या झालेले 8. दरम्यान क्षेत्ररक्षण मध्ये बदल झालेले आहे. शंकर पुजारी फील्ड सजवत आहेत, आपल्या विच्छेप्रमाणे फिल्डिंग लावत आहेत. बघूया आणि आपल्या संघासाठी काय करतात ते. आणि त्यांना फलंदाज सामोरे जात आहेत कमलेश. शंकर गोस टू कमलेश. इथे मात्र फील्ड बदललेले आहे. शंकर
शंकर पुजारी आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकत आहेत आणि त्यांना सामोरे जात आहेत. अतिशय सुंदर असा चेंडू, निर्धाव असा चेंडू म्हणावा लागेल. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल शंकर पुजारी यांची. निर्धाव असा चेंडू. धाव संख्या 1 बाद 8. दुसरं षटक प्रगती पथकावरती चालू आहे. शंकर पुजारी पुढचा चेंडू, त्यांना सामोरे जात आहेत आणि पुन्हा एकदा अतिशय गचाळ असतं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल विकेटकीपर यांचं. पहिली धाव घेतलेली आहे, दुसरी धाव सुद्धा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वी झालेली आहे. दरम्यान धाव संख्येत भर पडलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 10. यष्टी रक्षक यांचा अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. सॉरी सर. शंकर पुजारी यांनी सुंदर असा तडकवला चेंडू, अतिशय सुंदर असा झेल टिपलेला आहे. अतिशय सुंदर असा झेल. वरच्या चेंडूवरती 2 धावा दिलेल्या होत्या, त्याची भरपाई म्हणून अतिशय सुंदर असा झेल टिपलेला आहे. आपल्या डावीकडे झेपावत अतिशय चित्त्याच्या प्रमाणे हा झेल टिपलेला आहे आणि पुढचा चेंडू, अतिशय सुंदर असा चेंडू आणि दरम्यान निर्धाव असा चेंडू म्हणावा लागेल. संघाची धाव संख्या झालेली आहे 2 बाद 10. शंकर पुजारी यांची अतिशय सुंदर गोलंदाजी आणि त्यांना सामोरे जात आहे ते. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पसलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पुजारी यांची. दरम्यान दुसरा षटक पूर्ण झालेलं आहे. 2 षटकामध्ये संघाची धाव संख्या झालेली. भारत का पानी हर रिश्ते की ये जान, शुद्ध है स्वच्छ है घर घर की है पहचान. भारत का पानी, भारत का पानी. 0B भारत का पानी. सुनील हे सुद्धा असे अतिशय नावाजलेले फलंदाज आहेत. लेफ्ट हँड बॅटमॅन सुनील. संघ आपला अडचणीत असताना बघूया सुनील काय करतात ते. पुढचं षटक घेऊन येत आहे ते गोलंदाज धनंजय बघूया आपल्या षटकामध्ये काय करामत करतात ते. धनंजय यांचा पुढचा चेंडू आणि अतिशय सुंदर असा अगदी शेवटच्या क्षणाला टोलवलेला चेंडू, हलक्या हाताने ढकललेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे. दरम्यान संघाची धाव संख्या झालेली आहे 11. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू ढकललेला आणि दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 1 धाव घेतलेले आहे. धनंजय गोलंदाजी मार्गवरती. धनंजय थोडी फील्ड सजावट. धनंजय यांचा पुढचा चेंडू आणि अतिशय सुंदर असा उंचावरून मारलेला चेंडू आणि हा चेंडू होतोय तो षटकार. ले 17. धनंजय यांचा पुढचा चेंडू, सामोरे जातात निखिल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु गोल फलंदाज पंच यांचा नकारात्मक चेंडूचा इशारा. दरम्यान संघाची धावसंख्या झालेली 18.
पुढचा चेंडू अतिशय पुन्हा एकदा उंच असा मारलेला चेंडू दरम्यान पहिली धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न, परंतु पंच यांनी चौकार घोषित केलेला आहे. आणि इथून पुढे सामन्याचं धावतं वर्णन आपल्याला ऐकणार आहे ते आपले सुंदर असं बोल्ड झालेलं आहे. आणि इथून आल्या आल्या लगेचच त्रिफळा उद्ध्वस्त केला अक्षरशः. आयन एक्सचेंज प्रीमियर लीग 2026 मध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करून चला आपण जाऊयात क्रीडानगरीकडे, जिथे 3 षटकांचा खेळ जो प्रगतीपथावर आहे. 5 बॉल आतापर्यंत हाताळून झालेत आणि या 5 बॉलवर संघाची टोटल जर आपण पाहिली 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 28 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. बरोबर अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. खूप चांगली साथ आम्हाला तुम्ही दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं देखील आभार. मोठी मॅच क्वार्टर फायनल नंबर 1 सध्या तुम्ही पाहताय, ज्यामध्ये एका बाजूला इकॉनॉमिक्स योद्धा जी मागच्या वर्षीची विनिंग टीम आहे आणि त्याच्या विपक्षात एका बाजूला एचओ फायटर लढतायत क्रीडांगणावरती. भावेश दुबे फॅन क्लब मैदानाच्या फुलटॉस होता, मनगडाच्या साह्यानं वळण दिलाय, बॉल चाललाय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. इथे आलाय चौकार, दमदार फटका. इकॉनॉमिक्स योद्धा खरं तर एक ताकदवान संघ आहे. त्यांना ठाऊक आहे कोणत्या वेळी कसा खेळ करायचा आहे. खेळाडू तोच यशस्वी होतो, खेळाडू तोच सक्सेसफुल ठरतो जो खरं तर ज्यावेळी संघाला गरज असते आणि परफॉर्मन्स देतो. आणि ते काम सध्या इथे निश्चित रूपाने पाहायला मिळतंय. डावखुरे हाताचा फलंदाज, चला स्पीडअप कराल, जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा षटकाला होती इथं सुरुवात. भावेश दुबे हा संघाचा सेनापती आहे. खरं तर एचओ फायटर संघाचा सेनापती लढत राहिलाय, कायम लढत राहिला हा खेळाडू. पहिल्या मॅच मध्ये त्यानं टाकलेली 2 षटकं आणि रबाले वॉरियर्सला पराजयाची जी धूळ चारली त्यामध्ये असणारा मोलाचा वाटा या खेळाडूचा आहे. त्यामुळे भावेश दुबेकडे आता बरेचशी लक्ष असणार. समोर बॅटिंग करता निलेशला तुम्ही पाहताय, बॅकफुटवर जाऊन स्लॅश केलाय, बॉल चाललाय, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, वेगानं आलेत, एका हातानं पहा. हे खरं तर क्षेत्ररक्षकाचं कौशल्य आहे. फिल्डर तुम्ही देखील या मॅच मध्ये तुमची मोठं योगदान तुम्ही देऊ शकता आणि त्याचं कारण आहे क्षेत्ररक्षणाची जमेची बाजू तुम्हाला दाखवता आली पाहिजे आणि ती मात्र दाखवली. इथून एका सिंगलला कन्वर्ट केलंय, सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 धावा. आणि यानंतरची जी लढत आहे, एका बाजूला वाडा संघ असणार आहे. फटका चांगला आहे ऑन साइडला, एक टप्प्या अखेर बॉल चाललाय ओव्हर द रोप, चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. आला इथे चौकार, फटका दमदार आहे. या चौकारानं संघाची 5 धावांची गरज आहे. 42 चा खेळाडूचं लक्ष जे आहे ना ते मैदानाच्या आतमध्ये कॉन्सन्ट्रेशन इज मस्ट इम्पॉर्टंट. थोडंसं त्याची उणीव जाणवली एचओ फायटर कडनं, फाईन लेग मध्ये जे क्षेत्ररक्षक होते त्यांच्याकडनं.
आणि त्यानंतर मग इथे धावा कनेक्ट झाल्यात. ती सिंगल संघाची टोटल पोहोचली 38-38, लॉस ऑफ 3 विकेट. 3 षटकं संपुष्टात आली आहेत आणि चौथं षटक ज्यामधला 3 बॉलचा खेळ संपलाय. सध्या तुम्ही आयन एक्सचेंज प्रीमियर लीगचा थरार अनुभवतात. ज्या क्रीडांगणावरती आपल्या चर्चा झाली त्याच क्रीडांगणावरती विजयाचे झेंडे आपल्याला रोवायचे आहेत आणि त्या दृष्टीने इथे मात्र इकॉनॉमिक्स तो योद्धा सध्या संघर्ष करतोय. एक सिंगल जे धावफलकावर कनेक्ट होती सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन 39, लॉस ऑफ 3 विकेट. सावध पवित्रानं खेळ जरूर केलाय. एचओ फायटरची देखील दाद द्यावी लागणार आहे. इतक्या मोठ्या संघाला बांधून ठेवलंय एवढं निश्चित सांगेन मी, कारण 42 धावा साधारणतः 3 ते 4 षटकांमध्ये कंप्लीट व्हायला हव्या होत्या. इथे अतिरिक्त धावे संख्येच्या मदतीनं 40 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. भावेश दुबेचा पुढचा बॉल ओव्हर द स्टंप्स, लेग कटर टाकायचा होता. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर आहे त्यामुळे पंच निर्देशित करतायत. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाते आणि स्कोर लेवल अगदी मॅच टाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कमबॅक जरूर झालाय परंतु भरपूर शिल्लक आहेत. अजून 2 षटकं देखील शिल्लक आहेत. त्यामुळे निश्चितच एक मजबूत पकड इकॉनॉमिक्स योद्धा या संघाने निर्माण केली आहे. इथे पहा पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीचा काटा बदललाय अक्षरशः. भावेश दुबेचा हे षटक इथून मात्र मार्गस्थ होतोय. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर मूव्ज ऑन 41. अजून एका धावा. भारत का पानी हर रिश्ते की ये जान, शुद्ध है स्वच्छ है घर घर की है पहचान. भारत का पानी, भारत का पानी. जीरो बी, भारत का पानी. For over 60 years, Ion Exchange has pioneered total water and environment management, serving industries, institutions, homes, and communities worldwide. Through Zero B and TML, we ensure safe drinking water across sectors. We serve diverse sectors, supported by Asia's largest comprehensive service network. Our R&D centers drive advancements in products and processes to maintain market leadership. With ISO certified manufacturing facilities and through strategic partnerships, we exemplify our worldwide reach. Our commitment to conserve the planet's resources drives us to realize our vision to be the leader in our business, which is so vital to people's lives and the environment. Ion Exchange, a bond that goes back 60 years, a commitment that will continue for a lifetime.